त्या मंदिरापेक्षा एखादा आरोग्य संस्थेचं काम करा ना म्हणा, आरोग्य संस्था करा, आरोग्य दवाखाने काढा, मोठमोठे शिक्षण काढा, शाळा काढा। महिलांसाठी सर सगळे एवढं केलं आहे शासनाने, तर महिलांना का रस्त्यावर उतरत आहे, तर या प्रश्नाचं उत्तर शासनाने आम्हाला द्यायला पाहिजे। कारण की संविधानाच्या नुसार चालतच नाही आहेत ना, कारण की त्यांनी जे आता रामाचं मंदिर वगैरे केलं आहे, तर खूप दिवसापासून म्हणजे दवाखान्यामध्ये कितीतरी गरीब लोक, कितीतरी श्रीमंत लोक दवाखान्यामध्ये 6 महिने किंवा 6 वर्षापासून मंदिर नेहमी मंदिराची घोषणा करतात। शासनाला असं काही नाही, एक स्कूल जर काढला तर 1000 विचारवंत तयार होतील, मंदिर बांधलं तर माहितीये 1000 भिकारी तयार होण्याची शक्यता आहे। साथियों, नागपुर में संविधान चौक पर हम स्थित है और यहाँ पर महिलाओं का, आशा वर्कर का बहुत बड़ा मोर्चा यहाँ पर हमको देखने को मिल रहा है। आप देख सकते हैं काफी भारी संख्या में महिला यहाँ पर उपस्थित है और ये आज ही नहीं तो कई दिनों से, कई महीनों से आपको याद होगा कि विधानसभा का सत्र भी चला था और उस विधानसभा सत्र में भी महिलाओं ने बड़ी तादाद पर, लाखों की संख्या में पूरे महाराष्ट्र से महिलाओं की तादाद में इस मोर्चे का जो नेतृत्व था वो था। और इस वक्त में नागपुर के संविधान चौक में खड़े हैं और जानेंगे महिलाओं से कि जिस आंदोलन की भूमिका को लेकर और जिन मांगों को लेकर आप यहाँ पर आए थे, वो मांगे अभी तक की पूरी क्यों नहीं हुई, सरकार ने इनसे अभी तक के कोई पॉजिटिव बर्ताव क्यों नहीं किया, या फिर इनके मांगों को लेकर के कोई भूमिका स्पष्ट क्यों नहीं की। आज सरकार ऐसी स्थिति में है कि वो सिर्फ आश्वासन देने का काम कर रही है। इसके पहले भी बहुत से आंदोलन हुए, बहुत से महिला रास्ते पर आती है और आप देख सकते हैं कि बहुत से समाज के भी लोग यहाँ पर आंदोलन को लेकर के आते हैं, लेकिन किसी की मांगे पूरी नहीं होती है। एक तरफ सरकार मोदी की गारंटी के नाम से उनका प्रचार कर रही है और बैनर पोस्टर लगा रही है। क्या लगता है आपको कि मोदी जी के राज में महिलाओं के ऊपर और तमाम समुदाय के ऊपर जो अन्याय अत्याचार हो रहा है उसके इसमें क्या कहेंगे आप? हाँ, हमको तो लगता है कि मोदी जी के शासन में तो सब पे अन्याय हो रहा है। सिर्फ महिलाएं नहीं तो बच्चे जो सॉरी मी मराठीमध्ये, जे नवीन पोरं आहेत त्यांना कामावर घेतले जात नाही, त्यांना नोकऱ्या नाही, बेरोजगारी आहे जास्त आणि त्यांना नेहमी सांगतात की महिलांसाठी कायदे काढतात, महिलांसाठी पण महिलाचं काही सुरक्षित नाही। आज आमच्या घरी खायला नाही, काही नाही, आमची पण इच्छा आहे की आमचे पोरं चांगल्या शाळेत शिकावं, शिकून मोठे व्हावं, नोकरीवर लागावं। मग सरकारच्या याच्यामध्ये असं झालं आहे की मजुराचा मुलगा मजूरच राहील, सुशिक्षित घराण्यातला मुलगा तो नोकरीवर जाईल, या पद्धतीचं शासन आहे। आणि जर सरकार हेच राहील तर ह्या शासनाचं, भारताचं, महाराष्ट्राचं काही खरं नाही। मला असं वाटते की खरोखरच आपला भारत पुन्हा गरिबीमध्ये येईल, दारिद्र्य रेषेखाली येईल। मंदिरं नेहमी मंदिराची घोषणा करतात। शासनाला असं काही नाही, एक स्कूल जर काढला तर 1000 विचारवंत तयार होतील, मंदिर बांधलं तर माहितीये 1000 भिकारी तयार होण्याची शक्यता आहे। तर राम मंदिराचं निर्माण झालं तर तुम्ही खुश नाही आहात असं मला वाटत आहे। हो, मी खुश नाहीये। काऊन खुश नाही आहात? पूर्ण देश खुश आहे, मोदीजी खुश आहे। ठीक आहे ना, कारण श्रद्धेचा भाव नाही, राम मंदिर आहे, मनात राम असू द्या, मनामध्ये राम असू द्या, मंदिर बांधायला काही अर्थ नाही। ज्या जनतेमध्ये एक म्हणजे अन्नाचा एक म्हणजे एका गरीब आमच्या एरियामध्ये असं परिवार आहे की ज्यांना खायला सुद्धा मिळत नाही, मग इकडे लक्ष न देता शासनाने मंदिराकडे लक्ष नाही द्यायला पाहिजे होतं ना। म्हणजे लोकांच्या रोजगाराकडे सरकारने आधी लक्ष द्यायला पाहिजे होतं। गरिबी आहे, जगामध्ये गरिबी आहे, याच्याकडे लक्ष देऊन त्यांनी काम करायला पाहिजे होतं। आणि तेवढंच नाही तर कोरोना काळामध्ये अशी वेळ होती का जेव्हा जे नातेवाईक होते ते सलाईनची बॉटल पकडून होते, टेबलवर पेशंट होते, खाली पेशंट होते, खाली दरी टाकून किंवा घरची बेडशीट टाकून त्या पेशंटला ठेवायला लागत होतं। आणि त्या म्हातारी आई, माझ्या सासूबाई,
त्या अशी म्हणजे सलाईनची बॉटल पकडून होत्या, तर त्या मंदिरापेक्षा एखादा आरोग्य संस्थेचं काम करा ना म्हणा. आरोग्य संस्था करा, आरोग्य दवाखाने काढा मोठमोठे, शिक्षण काढा, शाळा काढा आणि पोरांना रोजगार द्या. पोरांना खरोखरच रोजगार नाही. मी एवढं सांगू इच्छिते, आजचे पोरं बिचारे सलून मध्ये काम करतात, पोरींचे केस कापतात, पोरींच्या मेहंद्या काढतात. हे काय शासन आहे? याच्या आधी नोकऱ्या होत्या नाही, मग काय शासन लक्ष देत नाही? मला तर एवढंच म्हणायचं आहे की बाकी करा तुम्ही, पण आमच्याकडे लक्ष द्या. कारण आम्ही आरोग्याचा असा कणा आहो की आम्ही कामावर नाही तर आमच्या वीट भट्ट्यावरील ANC सुटतात, म्हणजे गरोदर माता, त्यांना व्यवस्थित लाभ मिळत नाही. म्हणजे याचा फटका जास्तीत जास्त जे दुर्गम भागातील लोक आहेत, जे आदिवासी भागातील लोक आहेत, ज्यांच्यापर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहोचत नाही, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचता असं तुमचं म्हणणं आहे? असं आमचं म्हणणं आहे. कारण ANM आहेत ज्या सिस्टर, त्या त्यांचं काम करतात, पण घरोघरी तडागडात काम करणाऱ्या फक्त आशा आहे. कारण आशा ही घरोघरी जाऊन काम करते. भटक्या जे असे आहेत, भटके जे आहेत लोक, त्यांना पण भटके जाती जमातीमध्ये आम्ही वीट भट्ट्यावर आम्ही स्वतः जातो, लसीकरण करतो. आम्ही जेव्हा शोधून आणतो तेव्हा आम्ही आमच्या आरोग्य विभागाला कळवून आमची टीम नेऊन आम्ही लसीकरण करतो. या पद्धतीचं आम्ही काम करतो. आणि शासनाला आम्हाला द्यायला एवढं का रडतात ते? मी असं राम मंदिराचा असा विषय घेऊन मी असं हे नाही करत. आहे राम चालले का कुठे? नाही चालले ना. वापस चालले का कुठे? राम कुठे चालले का? नाही चालले. राम आपल्या मनात ठेवा, श्रद्धेमध्ये ठेवा, पण तुम्ही एवढा पैशाचा खर्च त्या राम मंदिरासाठी लावू नका. ते सोन्याची घंटीनं सोन्याचे दार कशाला पाहिजे हो? असा मातीतून अन्नाचा घास मिळत नाही, बेरोजगारांना घास मिळत नाही. आम्ही स्वतःच्या घरचं कोरोना काळामध्ये, मी पण गरीबच आहे, मी माझ्या घरचं तिखट मीठ पिठापासून मी परिवाराचं पूर्ण केलं. मी केलंय स्वतः पूर्ण. मी जेव्हा विजिटला जात होती ना, तेव्हा मी वीट भट्ट्यावर मी माझ्या घरचं एवढंसं कणिक, एवढंसं तिखट मीठ नेऊन सर्व मी पुरं केलं. तर शासनाला माझी एकच विनंती आहे, तुम्ही जे आता राम मंदिर बांधले हे ठीक आहे, पण याच्यानंतर हे असे कार्य करा नको. तुम्ही जनतेकडे लक्ष द्या आणि तुमच्या मनात भावभक्ती, सर्वांच्याच मनात भावभक्ती आहे, देवधर्म सर्वीकडेच आहे, पण हृदयात ठेवा. हृदयात ठेवून तुम्ही ना आपल्या जनतेकडे लक्ष द्या. असं एवढंच माझं. बरं ताई, मला एक सांगा की आज जो शासन वागत आहे किंवा शासनाच्या ज्या पद्धतीने आपण बिहेव पाहत आहोत, तुम्हाला वाटतं की शासन ह्या संविधानाच्या नुसार चालत आहे? नाही, कशावरून वाटतं? कारण की संविधानाच्या नुसार चालतच नाही आहेत ना. कारण की त्यांनी जे आता रामाचं मंदिर वगैरे केलं आहे, तर खूप दिवसापासून म्हणजे दवाखान्यामध्ये कितीतरी गरीब लोक, कितीतरी श्रीमंत लोक दवाखान्यामध्ये 6 महिने किंवा 6 वर्षापासून तिथे उपचार घेत आहेत. तर त्यांच्याकडे लक्ष न देता ते रामाकडे लक्ष, तर ते जिवंत नाही आहेत ना, मेलेले आपण जिवंत आहोत. जिवंत लोकांकडे लक्ष त्यांनी द्यायला पाहिजे, असं तर माझं म्हणणं आहे. म्हणजे या देशामध्ये संविधानाचं राज्य संपलेलं आहे असं वाटत आहे आता? हो, असं वाटतच आहे. संविधानाकडे लक्ष द्यायला पाहिजे. मला एवढंच म्हणायचं संविधान आहे, वाचवलंच सरकार, पाहिजे. मोदी सरकार येऊ, भाजपा सरकार येऊ, काँग्रेस सरकार येऊ, कोणती पण सरकार येऊ, फक्त आमचं एवढंच मत आहे की संविधानाकडेच लक्ष देऊन कार्य करावं. कारण बाबासाहेब हे असे एकमेव नेते होते की त्यांनी असं जातीभेद न करता सर्वांना व्यवस्थित कानून कायदे लागून दिले. निवड SC लोकांना, संविधान म्हटलं की निवड SC ला वाटून दिलाय का? बाकीच्यांना नव्हतं का? हिंदू ते पण होते ना. आता इथे बसलेले सगळेच धर्माचे लोक आहेत. सर्वच धर्माचे लोक आहे, पण संविधानाला कोणी येऊ द्या, पण संविधानाला घेऊन चालू द्या. संविधान जर मोडलं तर ह्या देशाचं काही खरं नाही. म्हणजे तुम्ही संविधानासाठी रस्त्यावर आहात असं तुमचं म्हणणं? संविधानासाठी पण आहो आणि वाचवण्यासाठी. संविधान वाचवणं हा मेन उद्देश आहे. संविधान वाचला तर तुमच्या मागण्या पूर्ण होतील? मागण्या होतील. बाबासाहेबांचे खूप विचार आमच्या मनात आहेत, पण बाबासाहेबांच्या विचारांचे हे मोदी सरकार नाही. मी एवढं सांगू इच्छिते की हे शासन नाही. मैडम, क्या बताना चाहेंगे, क्या अभी तक के आपकी मांगों को सरकार ने ध्यान नहीं दिया या फिर सरकार जानबूझ के ऐसी स्थिति बना रही है, क्या बताएंगे? मेरा नाम सौ मंगा नरेंद्र जी डोंगरे, मेरा महाराष्ट्र कार्याध्यक्ष हूँ आईटेक संगठन के तहत। तो हमारी मांग ये है कि हम पिछले महीने में 23 दिन का हमने आंदोलन किया। वो आंदोलन में सरकार ने हमको आशा वर्कर को 7,000 और गटप्रवर्तक को 6,200, फिर हमने 10 दिन और आंदोलन किया और हमारी मांग थी, हमारे गटप्रवर्तक की मांग थी कि हमको 10,000 रुपये मिलना चाहिए। तो इसलिए हमने फिर आंदोलन किया और हमारे आरोग्य मंत्री, हमारे महाराष्ट्र के आरोग्य मंत्री तानाजी सावंत, उसने ये मांग भी की और लिखित स्वरूप में दे, लेकिन हमारा GR नहीं निकाले उन्होंने, सरकार ने हमारा GR नहीं निकाले। इसलिए हम 12 तारीख से हम आंदोलन पे है और हमारा आंदोलन अभी तो ये नहीं करेंगे, अभी नहीं करेंगे तो हम अब और तीव्र आंदोलन करेंगे। और हम विजयगढ़ और अजित पवार वित्त मंत्री के बंगले पर हम घेराव करेंगे। और हमारी मांग इतनी है कि हमारे जल्दी से जल्दी
हमारा जीआर निकलना चाहिए। और हमारे ग्रामीण भाग में जो आशा कार्यकर्ती काम करती है वो घर घर में जाके काम करती है, और एक काम का प्रभाव इतना बुरा पड़ा है अभी कि घर में डिलीवरी हो रही है, होम डिलीवरी हो रही है, औषध किसी को मिल नहीं रहा है, किसी के बच्चों का लसीकरण नहीं हो रहा, इम्यूनाइजेशन बराबर हो नहीं रहा। सब लोग हमको फोन कर करके पूछते कब आपका आंदोलन कब खत्म होने वाला है। तो ये सब इनका प्रभाव हमारे आंदोलन से ग्रामीण भाग के जो जनता है उनको उन पर ये हुआ है। इसलिए हमारा यही मांग है कि हम जल्दी से जल्दी हमारा जीआर निकालने के लिए सरकार ने पॉजिटिव विचार करना चाहिए, क्योंकि हम आशा है, हम ग्रामीण भाग में काम करते हैं, कितने काम हैं जो ऐसे है क्या आशा के भरोसे पर है। इतने बोलना चाहती हूँ। जिस तरीके से हमने देखा कि बहुत लोग बोल रहे हैं कि सरकार ने जिस तरीके से काम करना चाहिए, शिक्षा पर काम करना चाहिए, रोजगार पर काम करना चाहिए, महिलाओं की सुरक्षा पर ध्यान देना चाहिए, तो वो सरकार उस तरीके से काम नहीं कर रही। क्या देश में संवैधानिक राज्य है, आपको लगता है? संविधानिक राज्य अगर होता तो शासन को हमारी कदर होती और हमें इस कदर और रास्ते पे उतारने ही नहीं देते। हमारा जब तक जीआर नहीं निकलता तब तक हम घर में नहीं रुकेंगे। मराठीने बोलते जर शासनाला आमची कदर असती ना तर आम्हाला त्यांनी रस्त्यावर उतरवलं नसतं, आणि शासनाला थोडीफार कदर असेल तर आम्ही 12 तारखेपासून आज जवळजवळ 20 दिवस आमचे झालेले आहे, तर 20 दिवसापासून आम्ही इथे संघर्ष करत आहोत। आजपर्यंत आम्ही तालुक्याला संघर्ष केला आणि परत आता कालपासून आम्ही जिल्ह्याला संघर्ष करत आहोत। आमच्या भगिनी प्रत्येक जिल्ह्याला, मुंबईला आझाद मैदानला आमच्या भगिनी बसलेल्या आहेत, पण ही सरकारला जाणीव नाही आहे की त्यांचा जीआर काढलेला पाहिजे। सरकारच्या खिशात जर म्हणजे तिजोरी कमी पडत होती तर शासनाने आम्हाला एवढी मोठी अमाउंट का म्हणून वाढून द्यायला पाहिजे होती, आणि जर शासनाने आम्हाला 7,000 आणि 10,000ची वाढ दिलेली आहे तर सरकारने त्या पद्धतीने जीआर काढायला पाहिजे। सरकारला थोडंसं कदर असेल की मी महिलांसाठी झटतोय, महिलांच्या प्रति काम करतोय, तर शासनाला ते म्हणतात ना, ते तर सरकार तो बोल रही है कि वो तो महिलाओं के लिए सजग है, महिलाओं के हित में काम कर रही है, महिलाओं के लिए उन्होंने राम मंदिर बना दिया, महिलाओं के लिए और बहुत से कानून कर रहे हैं, तो आप लोग कैसे खुश नहीं है? महिलांसाठी सर सगळं एवढं केलं आहे शासनाने, तर महिलांना का रस्त्यावर उतरत आहे, तर या प्रश्नाचं उत्तर शासनाने आम्हाला द्यायला पाहिजे आहे। मोदी सरकारला आमची खूप विनंती आहे की त्यांनी आमचे जे म्हणजे महिला रस्त्यावर उतरत आहे ते खरंच महिलांसाठी जागरूक असतं तर महिलांना रस्त्यावर उतरू दिलं नसतं। तर माझी एक विनंती आहे त्यांना, आणि कडकडीची विनंती आहे की जर आम्ही खूप उठून पेटलो आहे तर आम्ही समोर काहीही करू शकतो। आमचा त्यांनी जीआर द्यावा, नाही तर आम्ही या आशा आणि गटप्रवर्तक जशा नाव आहे आमचं त्याच पद्धतीने आम्ही आशा आग्या मोहळ्याच्या माशाहून उठून पेटलो तर सरकारला येणाऱ्या काळामध्ये पळवाट केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। इस आपको जो आंदोलन की आपकी जो भूमिका है, इसका अगर आपको आपका जीआर नहीं निकलता है, आपकी मांगे पूरी नहीं होती है, तो क्या 2024 के इलेक्शन पर आपका इसका असर पड़ेगा, क्या बताएंगे? हाँ, 2024 के इलेक्शन पर तो असर पड़ेगा ही, क्योंकि हर एक आशा गटप्रवर्तक के मन में शासन के प्रति मतलब वो निराशा जो उत्पन्न हुई है, वो निराशा तो दिख ही रही है। अगर शासन ने हमारा जीआर नहीं निकाला तो वो तो हो ही सकता है, मतलब इसका असर पड़ेगा, पड़ सकता है। तो साथियों देखा इस तरीके से ये जो लोग रास्ते पर उतरे हैं, जो महिलाएं रास्ते पर उतरी है, इनका कहना है कि संविधान के हिसाब से देश में काम नहीं चल रहा है। जहां लोगों को शिक्षा की जरूरत है, जहां लोगों को एजुकेशन, जहां लोगों को स्वास्थ्य की जरूरत है, वहां पर इस तरीके से घटना हो रही है। करोड़ों रुपए का इन्वेस्टमेंट अन्य चीजों पर हो रहा है, और जो गाँव में दूर दराज में जो लोग रहते हैं उन लोगों के पास में ये लोग जाते हैं। अगर इन्होंने वहां पर जाना छोड़ दिया तो इस देश के स्वास्थ्य विभाग की जो है कमर टूट जाएगी, और अगर ये कमर टूट गई तो इसका जिम्मेदार जो है खुद सरकार रहेगी। अगर सरकार इसका संज्ञान नहीं लेती है, इनके आंदोलन की तरफ ध्यान नहीं देती है, तो 2024 के इलेक्शन में इनकी जो भूमिका है वो इनको बदलने की रहेगी, और इसका प्रभाव सरकार के ऊपर आने वाले समय में पड़ सकता है। साथियों, आप इस संदर्भ में क्या सोचते हैं, आपकी क्या राय है, कमेंट करके जरूर बताएं। बने रहे आवाज इंडिया के साथ में, साथ ही आप हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, क्योंकि हर खबर को हम आवाज इंडिया के माध्यम से लोगों तक और जनता तक पहुंचाने का ही हमारा काम है। तब तक के लिए धन्यवाद।